कसला अभ्यास करावा कळणार नाही. म्हणून एकच ग्रंथाचं अध्ययन करा जो तुम्हाला या सगळ्या ग्रंथांचा सार स्वरूप आहे, आणि तो ग्रंथ म्हणजे हटप्रदीपिका. म्हणून मी म्हटलं की 15 मिनिटात सुद्धा मी हा विषय समजावून सांगू शकतो. ते 15 मिनिटं फक्त मी हटप्रदीपिकेवर घेणार आहे. आणि तुमच्या समोर स्लाइड आहे. सर्वांना पीपीटी दिसते आहे? ज्यांना पीपीटी दिसत नसेल त्यांनी समोर येऊन जाल, कारण फार महत्वाचं आहे. आणि हटप्रदीपिका ग्रंथाचा परिचय मी तुमच्या समोर ठेवतोय, जो सर्व हटयोगातील ग्रंथांचा सार स्वरूप आहे. याचं तत्वज्ञान जर तुम्ही समजून घेतलं तर आयुष्यातलं तुम्ही सर्व योगाचं ज्ञान तुम्ही समजून घेऊ शकतात, असा माझा दावा आहे. हटयोग हा ग्रंथ 14व्या शतकातला आहे. स्वामी स्वात्माराम याचे लेखक आहेत. स्वात्मारामांनी हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या आधारे लिहिला आहे. जर तुम्ही ग्रंथाच्या सुरुवातीचे काही श्लोक वाचले तर लक्षात येईल की आदिनाथांपासून हे ज्ञान आहे. म्हणजे हटयोगाचं ज्ञान किंवा योगशास्त्राचे उद्गाता हे भगवान आदिनाथ, भगवान शंकर आहेत, ते मानलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 विद्या अष्टकलांचे ज्ञाता किंवा उद्गाता हे भगवान शंकर मानले गेले आहेत. त्यामध्ये नृत्यशास्त्रापासून नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र आणि योगशास्त्र सुद्धा एक शास्त्र आहे. या सर्व शास्त्रांचे उद्गाता आदिनाथ आहे. इथून हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून माझ्यापर्यंत आलेलं आहे. मग गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथांचे शिष्य म्हणजे स्वात्माराम होते. ज्याप्रमाणे गोरक्षनाथांचे शिष्य आपण गहिनीनाथ समजतो, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर माऊली. त्यामुळे ज्ञानेश्वरी सुद्धा हटयोगिक ग्रंथ मानला गेलेला आहे. हटयोगाच्या परंपरेतला हा ग्रंथ आहे. म्हणून बघा की हटयोगाचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर हजारो वर्षापासूनच्या सगळ्या ग्रंथांचा सार आपल्याला शिकावा लागणार आहे. तो सार या ग्रंथात आपल्याला मिळतोय. यामध्ये चतुरंग योगाची चर्चा केलेली आहे. आसन, प्राणायाम, मुद्रा आणि नादानुसंधान. नादानुसंधान तुम्हाला कुठल्याच ग्रंथात सापडणार नाही, पण या ग्रंथात सापडेल. आणि नादावर लय होऊन नादाच्या आश्रयाने समाधी सिद्ध करून घ्यायची स्वात्माराम या ठिकाणी सांगतायत. मग एक एक व्यवस्थित तत्वज्ञान आपण इथून शिकून घेऊ. मी आत्ताच सांगितलं चतुरंग योग. ती स्लाइड बरोबर मधोमध ठेवा. हां. प्रथम उपदेश. पहिल्या उपदेशामध्ये साधक पादक तत्वांची चर्चा आहे. साधक पादक तत्व म्हणजे काय? तर साधक म्हणजे सहाय्यभूत ठरणारे आणि बाधक तत्व म्हणजे बाधा उत्पन्न करणारे. अनेक प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे. आपले नातेवाईक पण किंवा आपल्या अशा अनेक गोष्टी असतील, लोक असतील की जे आपल्या कामामध्ये आपल्याला बाधा उत्पन्न करतात, त्यांना बाधक तत्व समजावं. तसं मग योग साधनेत कोणते कोणते बाधक तत्व आहे? अत्याहार, प्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसंघ, लौल्यम, अशा 5 प्रकारच्या